स्वागत आहे आपलं युबे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती मराठीतून मिळेल आणि मार्केटची सर्व माहिती आपल्या मोबाईलवर सुद्धा मिळेल. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, या नंबरवर 9607 448980 या क्रमांकावर आपलं नाव आणि ईमेल व्हॉट्सअप करायचा आहे VCF फाईल करून. हा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्हाला SMS तुमचा व्हॉट्सअप पाठवायचा आहे. तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत केली जाईल, ऑनलाईन ट्युटोरियल दिल्या जाईल आणि इंट्राडे टिप्स पाहिजे असेल, शेअर मार्केटची काही माहिती पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला या सर्वात मिळेल. तर आता आजचा आपला विषय आहे की मी जे तुम्हाला 5 शेअर देतो त्याचा नेमका उपयोग कसा करायचा. तर चला आपण डायरेक्टली झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवर जाऊया आणि तिथूनच ही सर्व माहिती मिळवूया. तर आपण आलेलो आहे झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, मी तुम्हाला दररोज 5 शेअर सांगत असतो कुठले ना कुठले, आणि काय सांगत असतो की मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तर ते घेत चला. आणि सोबत एक माझ्या ब्लॉगमध्ये टिप्स पण असते. काय टिप असते ती की जर प्रिव्हियस क्लोजच्या खाली जात असेल तर तो शेअर कसं समजायचा, डाऊन ट्रेंडमध्ये समजायचा. परंतु याला योग्य पद्धतीने कसं वापरायचं. बऱ्याच जणांचा मला मेसेज येतात की सर, आधी फायदा होता पण नंतर आम्ही लक्षच दिलं नाही, विकावं कुठे ते समजलं नाही. बरं, तुम्ही स्टॉप लॉस कुठे लावायचा नेमका, आम्हाला प्रॉब्लेम येतोय ते समजून सांगा. तर मग त्यासाठी आजच्या व्हिडिओत मी काय सांगणार आहे तुम्हाला, बाय पॉईंट कुठला म्हणजे विकत कुठे घ्यायचं, त्यानंतर तुमचा स्टॉप लॉस कुठला, आणि त्यानंतर तुमचं टार्गेट कुठलं. शिवाय हे सर्व करत असताना कुठल्या कुठल्या कंडिशन बघायच्या, ज्या की मी पण जवळून ऑब्झर्व करत असतो. त्या सर्व कंडिशन काय आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला शेअर विकत घेताना सोप्या पद्धतीने विकत घेतले जाईल आणि तुमचा फायदा पण निघेल. तर मित्रांनो, मी जे 5 शेअर देत असतो ना, त्या 5 शेअरमधले सर्वचे सर्व घेणं गरजेचं नाहीये. कुठले घ्यायचे की ज्यांचा प्रिव्हियस क्लोजच्या वरती शेअर जर असेल तर तो घ्यायचा, पण तो गॅप अप नसावा, एक साधारण असावा. तर आता आपण काय करू, इथे टाटा मोटर्स, अदानी पॉवर यांचे शेअर दिलेले आहे. तर मी सर्वप्रथम टाटा मोटर्स उघडतोय. टाटा मोटर्सचा अदानी पॉवर उघडतोय. अदानी पॉवरचा चार्ट मी साईडला काढून घेतोय, पॉपअप चार्ट आउट करतोय. आता माझ्यासमोर हा अदानी पॉवर शेअरचा चार्ट उघडलेला आहे. हा कॅन्डलस्टिक चार्ट आहे. चार्ट कुठले व त्याचे प्रकार काय काय हे याची माहिती मी तुम्हाला आधीच दिलेली आहे. तर इथे तुम्हाला बंद कितीवर दिसतोय हो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी किंमत दिलेली 48.25 या ठिकाणावर तो बंद झालाय असं दाखवतोय. तर मी जेव्हा शेअर देतो ते तुम्हाला आदल्या दिवशीच देतो, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं, आदल्या दिवशी जाऊन त्याचा थोडा अभ्यास करायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला शेअर घेताना किंवा विकताना प्रॉब्लेम येणार नाही. तत्पूर्वी आपण काय करायचंय की ही जी टाइम फ्रेम आहे ही 15 मिनिटाची करून घ्यायची. ठीक आहे. तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम झालेली आहे आणि आता मी याला झूम इन करतोय. ठीक आहे. आता 15 मिनिटाची टाइम फ्रेम तयार झाल्यावर काय करायचंय, आता तुमचा बाय पॉईंट कुठे असणार आहे, विकत केव्हा घ्यायचंय तुम्हाला, 9:25 ला विकत घ्यायचं. तर सर्वप्रथम मी इथे नोटीस टाकली आहे की काय बघायला पाहिजे की 9:30 पर्यंत तुम्हाला शेअर फक्त बघायचा आहे. ओके. शेअरवर विकत घ्यायचा नाहीये, कारण की तेव्हा व्हॉलेटिलिटी जास्त असते. ही कॅन्डल किती आहे, 15 मिनिटाची, म्हणजे पहिले 15 मिनिटं तुम्हाला समजतं की शेअर वरती जातोय, खाली जातोय किंवा काय मुवमेंट करतोय. ओके. अचानकच मुवमेंट करतोय का किंवा गॅप अप आहे का, हे ते पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला डिटेक्ट होतं. आणि व्होलाटाईल पण खूप जास्त असतं त्यावेळेस. तर मग कसं, नवीन माणूस असेल आणि तो एंट्री करत असेल तर नुकसानीचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे काय करायचं आहे, 9:30 पर्यंत तुम्ही मार्केट वॉच करायचं आहे. किंवा किंवा केव्हापर्यंत, जोपर्यंत तुमचा व्हेन शेअर क्रॉस द प्रिव्हियस क्लोज, जोपर्यंत तुमचा प्रिव्हियस क्लोज तो क्रॉस करत नाही. आता मी तुम्हाला आदल्या दिवशी शेअर देतोय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या शेअरचा चार्ट उघडायचा आहे आणि प्रिव्हियस क्लोज काय हो तुमचा, प्रिव्हियस क्लोज म्हणजे आदल्या दिवशी कुठल्या किमतीला तो बंद झाला. या ठिकाणी कॅन्डलस्टिकवर तुम्हाला दिसतंय कितीला क्लोज झाला, 48.25 ला. तर आता मी काय करणार आहे, 48.25 ला तर इथे एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन. तर मी त्यासाठी ती लाईन ड्रॉ करतोय. लाईन ड्रॉ केल्यानंतर हॉरिझॉन्टल, आणि हे बघा, बरोबर 48.25 ला मी एक लाईन टाकतोय. आता लाईन मला थोडीशी जाड पाहिजे, तर मी ती डॉटेड मधली जाड लाईन टाकतोय. ठीक आहे. तर ही लाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. ओके. तर ही लाईन तयार झालेली आहे, बघा, ही लाल मध्ये पण कन्वर्ट होती. ही लाईन कुठली तयार झाली आहे की हा माझा आहे बेस,
म्हणजे समजा तुमचं घर थोडंसं वरती आहे रोडपासनं, तर तुमच्या घरापर्यंत जायला 2 ते 3 पायऱ्या आहे आणि ही जी पायरी टाकली आहे ना मी, ही जी लाईन मारलेली आहे, ती सर्वात खालची लाईन खालची पायरी आहे. म्हणजे त्या पायरीवरनं तुम्ही खाली गेला किंवा त्या पायरीवरनं तुमचा शेअर खाली गेला, तर समजायचं तो रोडवरच जाणार. म्हणजे तुम्ही लॉसमध्ये जाणार थोडक्यात हां. मी थोडं विचित्र बोलत असं तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी काय होतंय, की या ठिकाणावरून खाली गेला तर समजायचा तो डाउन ट्रेंड आहे. बरोबर? आणि आता आता काय करायचंय, की डाउन ट्रेंड इथून समजेल या ठिकाणी. किंमत तर तिची 48.25 बरोबर. या ठिकाणाहून डाउन ट्रेंड. आता 9:30 वाजेपर्यंत काय होणार आहे? 9:30 वाजेपर्यंत आपल्यासोबत आपल्याला समजणार आहे, की याचा लो कुठे आहे? बरोबर. या शेअरचा लो कुठे आहे? तर शेअरचा लो कसा समजणार आपल्याला? तर शेअरचा लो कसं समजणार? अदानी पॉवरचा शेअर उघडला ना, इथे डेप्थ बघायची. डेप्थमध्ये काय दिलेलं आहे बघा. डेप्थमध्ये दिलेलं आहे, की ओपन कितीला झाला आणि लो कितीला आहे. तर मग लो कितीला आहे आपल्याला ते चेक करायचं आहे. तर आपल्याला इथे लो दिसतोय. ही काय आहे? लोची किंमत आहे. म्हणजे हा सर्वात खालचा त्याचा लो आहे. 9:30 वाजेपर्यंत जर शेअर अप ट्रेंडमध्ये असेल आणि शेअर मार्केट म्हणजे काय सेन्सेक्स आणि निफ्टी अप ट्रेंडमध्ये असेल, तर हा तुमचा लो, तुमचा स्टॉप लॉस आहे. ठीक आहे? समजतंय? तर डेचा लो हा तुमचा स्टॉप लॉस होईल. या ठिकाणी डे लो कुठे बघायचा, कसा बघायचा हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तो तुमचा स्टॉप लॉस असेल. त्यानंतर जेव्हा इथून क्रॉस होतोय, ठीक आहे. समजा शेअर हा खाली गेला थोडा, त्यावेळेस आपण समजायचा डाउन ट्रेंडमध्ये आलाय. मग डाउन ट्रेंडमध्ये आला तर मग आपण खाली नाही घ्यायचा. तो जर इथे ब्रेक करून वरती जात असेल ग्रीन कॅन्डलने, ओके, हिरव्या कॅन्डलने इथून वरती जात असेल, तर काय करायचंय, तर तुम्हाला तो शेअर या ठिकाणी विकत घ्यायचा आहे. ठीक आहे. पण कुठे? याच्या वरच्या साईडलाच याच्या वरच्या साईडला जर ग्रीन कॅन्डल बनत असेल प्रिव्हियस क्लोजच्या, तर तुम्हाला तो शेअर विकत घ्यायचा आहे. म्हणजे इथे तुमचा झाला बाय पॉइंट. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला एक कॅन्डल काढून दाखवतो. खोटी कॅन्डल काढून दाखवतो, की एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे असं मी समजतो. आणि ती कशी बनलेली आहे, की या टाईपमध्ये बनलेली आहे. ओके. आता याचं काय, की जी कॅन्डल बनतीये ना इथे, तर तिचा जास्तीत जास्त भाग हा वरच्या साईडला पाहिजे. ठीक आहे. तर जास्तीत जास्त भाग हा वरच्या साईडला असला म्हणजे काय, की लोकं जास्तीत जास्त बायिंगसाठी सध्या उत्स्फूर्त आहे, प्रेरित आहे. म्हणजे त्यांना घेण्याची इच्छा आहे तो शेअर. तर मग तुमचा जो पॉइंट आहे, कशाचा बाय पॉइंट, तुमचा बाय पॉइंट या ठिकाणी यायला पाहिजे. हा तुमचा बाय पॉइंट यायला पाहिजे. ठीक आहे. हा तुमचा इथे बाय पॉइंट यायला पाहिजे. त्यानंतर बाय पॉइंट आला, तुम्ही स्टॉप लॉस पण माहिती आहे तुम्हाला आता. आता तुमचं टार्गेट काय असेल? तर तुमचं टार्गेट काय असेल की याचा जो 1% आहे, शेअरची किंमत काय आहे? या ठिकाणी तुमची शेअरची किंमत दिलेली आहे. ही तुमची शेअरची किंमत आहे बरोबर 48.25. तर ही शेअरची किंमत तुमचा इच्छा 1% किंवा 0.75% हा तुमचा काय असेल? हा तुमचा असेल टार्गेट प्राइस. बरोबर? टार्गेट प्राइस म्हणजे काय? ज्या किमतीला तुम्हाला विकायचं आहे. आता हे 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि जशाच्या तशा फॉलो करा. आता याच्यासाठी टर्म एंड कंडिशन काय आहे? टर्म एंड कंडिशन अशी आहे, की मार्केट पण तुमचं वरती गेलं पाहिजे. ओके. आणि तुमचा शेअर पण वरतीच गेला पाहिजे. मार्केट पण वरती आणि तुमचा शेअर पण वरती अशा अशा पद्धतीने. आता काय होतं बऱ्याच वेळेस, की कॅन्डल वगैरे बनतात आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी की इथून खाली यायला लागतं मार्केट. मग अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला, की इथून जर खाली येत असेल, तर तुम्हाला तुम्हाला 2 गोष्टी होतील तुमच्यासोबत. एक तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल, जिथे तुमचा लॉस असेल. नाहीतर काय होईल, तो इथपर्यंत येईल. कुठपर्यंत? प्रिव्हियस क्लोजपर्यंत येऊ शकतो, प्रिव्हियस क्लोजपर्यंत आणि तिथून पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस असतात त्याचे. ठीक आहे. प्रिव्हियस क्लोजला तो जर थोड्याशा अशा कॅन्डल्स बनवत असेल, हे बघा या ठिकाणी अशा कॅन्डल्स बनवलेले आहे ना त्याने, असे जर बनवत असेल, तर हे सिग्नल असतं की तो त्या ठिकाणी थांबतोय आणि तिथून त्याला वरती जायचंय. ओके. आणि तिथे जर तो थांबतोय, मग वरती जाऊ शकतो. 2 कंडिशन होऊ शकतात. इथे तुम्ही पण नाही सांगू शकत आणि मी पण नाही सांगू शकत. ठीक आहे. तर अशा प्रकारे
तुम्हाला जर समजतं अरे खाली येणार आहे, तर मग तुम्ही त्यावेळेसच सेल करा. तुमचा स्टॉप लॉस हिट न होता. म्हणजे काय होईल, की तुमचे जे पैसे असेल स्टॉप लॉसचे जर जास्त असतील, तर तुमच्या इथे प्रिव्हियस क्लोजला ते वाचून जातील. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही शेअर मी जे शेअर देतो त्याचा अभ्यास करून तुम्हाला विकत घ्यायचे आहे आणि विकायचे आहे. आणखी एक गोष्ट सांगायची आणि राहिली आणि ती महत्त्वाची आहे. तुम्ही जेव्हा शेअर घेताय ना, हा जो चौकोन आहे या ठिकाणी ब्लू कलरचा बिट्स, ओके. बिट्स म्हणजे काय? खरेदीदारांची संख्या. तर खरेदीदारांची संख्या ही कधी पण विक्रेत्यापेक्षा जास्त पाहिजे. विक्रेत्याची टोटल आणि खरेदीदाराची टोटल ही जास्त पाहिजे. ठीक आहे? की ही जी टोटल ही जास्त पाहिजे. कुणापेक्षा? या टोटलपेक्षा. जास्त कितीने पाहिजे? आता या शेअरचा व्हॉल्यूम काय आहे? त्याच्या कमीत कमी 1.5 पट किंवा 50% तरी जास्त पाहिजे या ठिकाणी, जेणेकरून हा शेअर वरती जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असेल. अशा प्रकारे मी दिलेले 5 शेअर तुम्ही वापरून 5 घेणे गरजेचे नाहीये. 2 तुम्ही जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्समध्ये आहेत 2 ते 3 ते तुम्ही विकत घेऊ शकता. आणि विकत घेतल्यानंतर त्याच्यातून जो प्रॉफिट येईल तुम्ही तो YouTubeवर कमेंट करा. लॉस झाला तरी YouTubeवर कमेंट करा. पण त्या लॉसचं कारण काय तुम्हाला माहिती पाहिजे. सर फक्त लॉस झाला हे कारण असूच शकत नाही. ठीक आहे, की लॉसचं कारण जेव्हा तुम्हाला माहिती होईल, तेव्हा तुम्ही बरोबर कराल पुढच्या ट्रेडच्या वेळेस, की सर आज वरती जात होता आणि अचानक मार्केट डाउन झालं त्यामुळे माझा शेअर पण डाउन झाला. ओके. तर मग पुढच्या वेळेस मी काय काळजी घेऊ शकतो हे तुम्ही स्वतः डिसाईड करणार त्यावेळेस. अरे बाबा, यावेळेस असं करायचंय, थांबायचंय किंवा मार्केट खाली येतंय त्यावेळेस मी लगेच तो सेल करणार. मी माझे 1% टार्गेटची वाट बघणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. आपल्याला जर अकाउंट उघडायचंय, आपल्याला शेअरविषयक माहिती पाहिजे असेल तर आमचा या ठिकाणी लोगो दिसतोय समृद्धी.com त्याला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. धन्यवाद.